कैसा हो जिंदाबाद 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 अरे जिंदाबाद जिंदाबाद हद्दपार झालेली काँग्रेस, मेलेली काँग्रेस जिवंत करण्यासाठी, या देशात अराजकता माजवण्यासाठी राहुल गांधींनी वामपंथी आणि खरं तर देशद्रोहासारखे लोक हातात धरून या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम केलं आणि त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही खरं तर या देशामध्ये जे देश सुजलाम सुफलाम चालू आहे त्या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम ज्या पद्धतीने राहुल गांधीने केलं, फक्त देश हद्दपार झालेली काँग्रेस ही जिवंत होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो. काँग्रेस संपलेली आहे. काँग्रेसला आता आधार देशद्रोह्यांचा मिळालेला आहे. देशद्रोह्यांचे आधार घेऊन या देशातल्या युवकांना भडकवण्याचं काम काँग्रेस करत आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. भारताच्या इतिहासामध्ये घटना घडलेली नव्हती, पण ही घटना घडली आहे. एक काँग्रेसच्या वतीनं आणि विरोधकाच्या वतीनं एक अराजकता आणण्याचा खेळ या देशामध्ये मांडलेला आहे. अत्यंत विकसनशील देश होत असताना काँग्रेस आणि विरोधी पक्षाचा निषेध करतोय आम्ही. आणि काँग्रेस या दोन पक्षांचे एवढं दुसऱ्याला तरी मध्ये घुसरायला नाही हनुमान की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जो हिंदू हित की बात करेगा, जो हिंदू हित की बात करेगा, सावे साहेब आक्रमक पावित्र्य घेतले, सामने सामने विरोधामध्ये घोषणाबाजी सुरू झाली आहे. हा संघर्ष अरे 28 वेळा ज्यांच्या काळात पेपर लीक झाला त्यांना नीटचा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. संसदेमध्ये यांना चर्चा करायला बोलवलं. संसदेत कधी बोलायचं, किती बोलायचं हे यांना विचारलं. सरकार पूर्ण वेळ, पूर्ण दिवसभर याच्यावर चर्चा करायला तयार आहे, पण या विरोधकांना चर्चा नकोय. त्यांना फक्त गुडगुड घालायचं आहे. अरे राहुल गांधी, राहुल गांधी, अरे या इतरांचं करायचं काय? देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो. राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. अरे राहुल गांधीचं करायचं काय? अरे राहुल गांधीचं करायचं काय?
इथं अटका सोडा उलटा लावला नाही देखील हा व्यक्त करता येत आहे काय म्हणणं अरे त्यांना लाजा वाटायला पाहिजे तो 22 मेला शहीद झाली आणि ते आमच्या कार्यावर उलटा चोर फुटबॉल करून आटे ही वाली त्याची स्थिती झाली आहे. भ्रष्टाचार बरबडलेलं आहे आणि मुलांचा जीव घेतलेला आहे सरकार आहे आणि त्यांना लाज वाटायला पाहिजे त्या महापौराला त्या पालकमंत्र्याला येथे येऊन ते आमच्या विरुद्ध करतात. बाय बघा तुम्ही आज पूर्ण देशात नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन होत आहे. हे सरकार झोपलेली आहे. त्यांना छात्राची कोणती फिकर नाहीये. तुम्ही बघा 2 मध्ये आपले जे युवक आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी त्यांचे डोके फोडले. आता हे बघा आपण पाहू शकतो समोरासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या ठिकाणी तर पाहायला मिळते. आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यकर्ते मात्र आता बॅरिकेड लोटताना आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड या ठिकाणी आहेत. दुसरीकडे मंत्री अतुल सावे हे देखील या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकतो हे कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी आता बॅरिकेड ढकलण्याचं देखील काम या ठिकाणी करतात. पोलीस मात्र या ठिकाणी प्रोटेक्ट करीत आहेत. त्यांना आपल्याला पाहू शकता की आता पोलीस मात्र यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कुठेतरी हे प्रकार थांबावा यासाठी पोलीस देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र आता पोलीस बाजूला घेत आहेत. पाहू शकता आपण या ठिकाणी पोलिसांनी मात्र आता भाजपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी मात्र आता गाडीत बसवण्याचे काम केलंय. काही अंश पाहिले तर भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर सभापती जे आहेत अनिल बकरे यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर महापौर समीर राजूरकर मंत्री अतुल सावे भागवत कराड यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आणि या गाडीमध्ये आता घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकता आपण या ठिकाणी मात्र पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस जे आहेत गाडीमध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे काही मोठे नेते आहेत त्यांना मात्र आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण आता या ठिकाणी मात्र काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते अद्यापही आक्रमक आहेत आणि त्यांचे देखील आपण काही भावना आहेत हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अजूनही यांच्या घोषणाबाजी मात्र चालूच आहेत. हे वातावरण जे आहे आता पाहू शकता आपण पोलीसच्या गाडीवरती मात्र आता भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी बसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोघंही गांधी भवन या परिसरामध्ये आमने सामने आले होते. एकीकडून राहुल गांधी यांच्या निषेध म्हणून जे काही संसदेसमोर समोर आंदोलन केलं होतं पंतप्रधान यांच्या घरासमोर जे ठिकाणी आता महापौरसह भागवत कराड मंत्री अतुल सावे संजय केनेकर यांना या गाडीमध्ये घेऊन आले. लोकशाही मोडू नका अराजकता सोडू नका. आपण पाहू शकता या ठिकाणी आता ही जी गाडी आहे याच गाडीमध्ये जे माजी मंत्री वगैरे सगळे या गाडीमध्ये बसले आहेत त्यांना पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे ही गाडी आहे यामध्ये नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत यांना मात्र पोलिसांनी आता उचललं आहे आणि पोलीस यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अद्यापही त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी पोलीस आणि जे काही महिला देखील मोठ्या संख्येने होत्या आणि या ठिकाणी आता महिलांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं. हे पाहू शकतो आपण या महिला आता या नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत या देखील आता पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. थांबवू शकत नाही त्यामुळे अतुल सावेंना मी एक कुरिअरनी धर्मेंद्र प्रधानला कुरिअरनी फेविक्विक पाठवणार आहे. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. स्वतःच्या नाकारता पण लपवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी तोंड वर करून इथे आंदोलन करतायत. याची भाजपला आणि अतुल सावेला लाज वाटली पाहिजे. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. दिल्लीत एवढे मोठे आंदोलन झाले. आज जाऊन कुठे राहुल गांधींनी लोककल्याण मार्गावर आंदोलन केलं तेव्हा हे चर्चेसाठी तयार झाले. गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. 4 वेळेस नीटचा पेपर लीक झाला. कोणता आरोपी यांनी आतापर्यंत जेलमध्ये टाकला यांनी दाखवावा मला. हे सरकार म्हणजे आता हे 29ला पूर्ण डिसीजवर उपाय म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार येणं आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे.
आहे त्यामुळे आता त्यांना गाडीत बसून यामध्ये डॉक्टर भागवत कराड जे माजी मंत्री आहेत, माजी खासदार आहेत, त्यानंतर अतुल सावे हे विद्यमान मंत्री आहेत, त्यांना पोलिसांनी डिटेन केलेलं आहे आणि पोलीस आता त्यांना घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मात्र दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि पोलीस कुठेतरी हे वातावरण मात्र तणावग्रस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप केल्यामुळे कुठेतरी आता वातावरण शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टीच्या जे काही कार्यकर्ते आहेत यासमोर मात्र आता पोलिसांची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये जे काही मंत्री होते त्यांना घेऊन जात होते, मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची गाडी अडवलेली आहे. त्यामुळं अद्यापही मात्र पोलीस त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकत नाहीत, कारण की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही गाडीचा ताबा घेतला आहे आणि त्या ठिकाणी मात्र गाडी अडवलेली आहे. त्यामुळे आता अद्यापही ही गाडी मात्र इथंच थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल गांधी अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, और रामचंद्र की अरे देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टीचा देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, और रामचंद्र की देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, अरे राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, अरे राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, हाँ बुलंद आवाज कोणाचा, बुलंद आवाज कोणाचा, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, अरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान, ईश्वर अल्लाह तेरो महापौर भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संजय केनेकर यांना या गाडीमध्ये घेऊन आले. लोकशाही मोडू नका, अराजकता सोडू नका. आपण पाहू शकता या ठिकाणी आता ही जी गाडी आहे याच गाडीमध्ये जे माजी मंत्री वगैरे सगळे या गाडीमध्ये बसले आहेत, त्यांना पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे ही गाडी आहे यामध्ये नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना मात्र पोलिसांनी आता उचललं आहे आणि पोलीस यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना देखील आपल्याला पाहायला मिळत. दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अद्यापही त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी पोलीस आणि जे काही महिला देखील मोठ्या संख्येने होत्या आणि या ठिकाणी आता महिलांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. हे पाहू शकतो आपण या महिला आता या नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, या देखील आता पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक आहेत, यामध्ये महानगरपालिका नगरसेवक आहेत, यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे या आता महापौर भागवत कराड, मंत्री अतुल सावे, संजय केनेकर यांना या गाडीमध्ये घेऊन आले. लोकशाही मोडू नका, अराजकता सोडू नका. आपण पाहू शकता या ठिकाणी आता ही जी गाडी आहे याच गाडीमध्ये जे माजी मंत्री वगैरे सगळे या गाडीमध्ये बसले आहेत, त्यांना पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे ही गाडी आहे यामध्ये नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना मात्र पोलिसांनी आता उचललं आहे
आणि पोलीस यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अद्यापही त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी पोलीस आणि जे काही महिला देखील मोठ्या संख्येने होत्या आणि या ठिकाणी आता महिलांना देखील ताब्यात घेतण्यात आलेलं होतं. हे पाहू शकतो आपण या महिला आता या नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, या देखील आता पोलीस घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे.